नाशिकमध्ये आमदाराच्या त्रासाला कंटाळून काँग्रेसच्या तालुका अध्यक्षाचा आत्महत्येचा प्रयत्न। कळवण काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष शीतल महाजन यांचा विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न। कळवणचे आमदार नितीन पवार यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी शीतल महाजन यांनी चिठ्ठी लिहून काही गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। नितीन पवार यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा त्यांनी चिठ्ठीमध्ये उल्लेख केला। शीतल महाजन यांच्यावरती एका खासगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी किरण टाजणे सध्या नाशिकहून आपल्या सोबत आहेत। किरण, अत्यंत गंभीर अशी घटना, चिठ्ठी लिहिलेली आहे, चिठ्ठीमध्ये नेमके काय आरोप करण्यात आले? गुरु, खरं तर शीतल महाजन या काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष आहे कळवणच्या, आणि त्यांचे पती जे आहे ते ग्रामसेवक आहे। आणि ग्रामसेवक असताना या सगळ्या विविध माध्यमातून त्यांच्या चौकशा केल्या जात आहे। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांच्या वेगवेगळ्या चौकशा केल्या जात आहे। कुठल्याही पद्धतीचे आरोप नाहीये, मात्र तक्रारी करून अशा स्वरूपातनं चौकशी जी केली जाते त्या सगळ्या त्रासापोटी शीतल महाजन यांनी बरं, याविषयी किरण प्रतिक्रिया देण्यासाठी स्वतः आमदार नितीन पवार आपल्या सोबत आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात। नितीन पवारजी, आपल्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले आहेत, आपली बाजू? नाही, नक्कीच अशी मी कुठल्या प्रकारची धमकी दिलेली नाहीये। मी संबंधित जे काही ग्रामसेवक त्यांच्या संदर्भातली एक लक्षवेधी केली आहे, आणि ती लक्षवेधी केले असल्यामुळे बहुतेक त्या अनुषंगाने त्यांनी हे काय असं बाकीचं केलं असेल अशी शक्यता आहे। बरं, ग्रामसेवक असा आपण उल्लेख केलात, म्हणजे त्यांचे पती असं असं आपल्याला म्हणायचंय, असं अपेक्षित आहे? हो 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 बरं, काय हे प्रकरण आहे याच्याविषयी आपण स्पष्टता आणू शकता? नाही, आता मला मंडळींची जी तक्रार आली होती की यांनी घरकुलाचा लाभ घेतला, काही ज्या जिथं जिथं ग्रामसेवक म्हणून तिथं काम केलं, त्या ज्या काही ग्रामसेवकांचं जे काम असतं त्यात अनियमितता आहे असं त्याबाबत मला तक्रार आली होती। त्या अनुषंगाने मी लक्षवेधी केली आहे, आणि ती लक्षवेधी केली असल्यामुळे ती आता खाली आल्यामुळे डिपार्टमेंटकडनं माहिती घेतली जाते, आणि ती स्वीकृत करायची काय नाही तर सर्वस्वी अध्यक्षांचा अधिकार आहे, असं विधानसभा अध्यक्षांचा। त्याच्यामुळे ती एवढाच विषय, बाकी माझा कुठला फोन नाही ना काही नाही, कुठल्याच प्रकारची धमकी नाही। तर त्यांनी जे काही पत्र दिलंय पोलीस स्टेशनला त्यात काही तथ्य नाही असं माझं वैयक्तिक मत पडतं। पण नाही, त्यांनी स्पष्टपणे आरोप केलेला आहे की आपण त्यांना त्रास दिलाय आणि त्या त्रासात त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला। नाही, कुठला त्रास दिला असेल तर त्यांनी पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यावी, माझी काहीच अडचण नाही। मी कुठला त्रास दिला, कुठला फोन, सीडीआर, माझं सर्व काही तपासा, कोणा समक्ष साक्षीदार असं कुठलाच मला त्यांचं, ते माझ्या गावाच्या शेजारीच गाव आहे त्यांचं, असं कुठलाच मला त्यांचा संबंध नाही। आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण लक्षवेधी म्हणा किंवा आपलं कोणाची तक्रार तर ती मांडायचा अधिकार आहे ना लोकप्रतिनिधी। बरोबर, धन्यवाद नितीन पवारजी या प्रतिक्रियेसाठी।